शिवराय मित्रांनो, राज्यातील तसेच देशभरातील तमाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक व निराशाजनक निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे. नेमका हा निर्णय कोणता आहे व का घेतला याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी विनोद, आपल्या ॲग्रीटेक विनोद GR शेती योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. सर्वप्रथम या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे. नेमका हा निर्णय काय आहे ते सविस्तर पाहूया. या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक धक्का बसणार आहे, कारण हा निर्णय त्यांच्या पिकासंदर्भात आहे. पाहूयात याविषयी सविस्तर व्हिडिओ. केंद्र सरकारने 28 ऑगस्ट 2025 रोजी कापसावरील आयात शुल्क 0% करण्यात आलेल्या निर्णयाला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच संदर्भातील एक राजपत्र अधिसूचना 28 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आली आहे. यामध्ये कापसावरील आयात शुल्क 11% हे 30 सप्टेंबरपर्यंत होतं ते 0% करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यालाच मुदतवाढ देऊन 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देऊन आयात शुल्क हे 0% करण्याचा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर कापसाचे असलेले भाव कुठेतरी वाढतील अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. थोडेफार तरी भाव वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा होती. 30 सप्टेंबरपर्यंत आयात शुल्क 0% केले. त्याच्यानंतर कापूस हंगाम सुरू होईल. त्यानंतर हळूहळू भाव वाढतील अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर कापसावरील आयात शुल्क 31 डिसेंबरपर्यंत 0% करण्यात आल्यामुळे साहजिकच कापसाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. 5 ते 6 हजार दराने कापूस या हंगामात शेतकऱ्यांचा विकावा लागणार आहे. 28 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क 18% हटवण्याची मंजुरी देण्यात आली होती. हे आयात शुल्क 30 सप्टेंबरपर्यंत 0% करण्यात आलेले होते. यालाच आता अवघ्या 10 दिवसांमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता 31 डिसेंबर 2025पर्यंत आयात शुल्क 0% करण्यात आलेले आहे. अमेरिकेच्या माध्यमातून लावलेले टेरिफ या पार्श्वभूमीवर होणारी निर्यात कुठेतरी थांबणार आहे. त्याच्यामुळे साहजिकच कापड उद्योगांना फटका बसणार आहे. याच्यात कापूस दर वाढले तर हा कापड उद्योग धोक्यात येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर कापड उद्योगाला दिलासा देण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण या निर्णयामुळे कापूस शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे 3 ते 4 हजार रुपयांचा प्रत्येक क्विंटलला शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेऊन या निर्णयात बदल करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांविषयी चांगलं व कन्फर्म अपडेट घेऊन. धन्यवाद.